खेड तालुक्यात भूमाफिया मंडळींनी उच्छाद मांडला आहे। चाकण औद्योगिक भागातील जमिनी लुटण्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत। अशीच एक घटना रोहकल येथे घडली आहे। संबंधित शेतकऱ्यांनी याबाबतची व्यथा पत्रकारांच्या समोर मांडली। दरम्यान पत्रकार घटनास्थळी आल्याची माहिती भूमाफिया मंडळींना मिळाली। या घटनेचे वार्तांकन करून परतणाऱ्या पत्रकाराला पुणे नाशिक महामार्गावर वाकी ते चाकणमधील आंबेठाण चौकाजवळील उड्डाण पुलावर बंदकाचा असलेल्या भरधाव चारचाकी मोटारीने 3 वेळा धडक देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ही मोटार उड्डाणपुलाच्या खालून पुन्हा भरधाव वेगात माघारी निघून गेली। याबाबत चाकण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संबंधित मोटारीच्या क्रमांकासह या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान पीडित संबंधित शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊयात। तुमचं नमस्कार, मी मयूर दिलीप जोशी। मी राहायला रोकलमध्ये आहे। रोकलमध्ये आमच्या वडिलांची वडिलोपार्जित जमीन आहे आणि त्या जमिनीवर एका इस्माने सय्यद गुलाम इनामदार यांनी 35 गुंठ्यावर अतिक्रमण केलेलं आहे। आपण त्याची मागे पण बातमी दिली होती। त्याच्यावर काही कुठल्याही प्रकारचं ऍक्शन झालेलं नाही। उलट त्यांची बांधकामही चालू आहेत, त्यांचं अतिक्रमण हे चालूच राहिलेलं आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचे म्हणजे प्रशासनाला जुमानतच नाही। त्यावेळेस सुद्धा पोलिसांनी सांगितलं होतं की तुम्ही मागच्या साईडनी कुठल्याही प्रकारचे बांधकाम करू नका, पाईपलाईन करू नका। पण आम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी 2-4 दिवस बाहेर गेले असतो की ते लगेच मग मागं पाईपलाईन करून घेणे किंवा असे काम त्यांचे चालू राहतात। ते कुठल्याही प्रमाणे प्रशासनाला तो जुमानतच नाहीत, ना कोर्टाला जुमानत आहे। कारण ही केस जी आहे ती कोर्टामध्ये चालू आहे आणि हे तुम्ही खाली इकडे पाहू शकता। या पूर्ण 35 गुंठ्याचं अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यासाठी आपल्याकडे फाळणीचा नकाशा पण आहे, कप्रत आहे। आपल्याकडे 2दा मोजणी पण झालेली आहे। आपण 3ऱ्यांदा मोजणी टाकली होती, 3ऱ्या मोजणीला त्यांनी विरोध सुद्धा केला होता। मग आता जर का तुमचं खरं क्षेत्र होतं तर तुम्ही मोजणी का नाही होऊन दिली, हा पहिला प्रश्न आहे तुम्हाला। तुम्ही मोजणी होऊन द्यायला पाहिजे होती। हे सर्व लोकांना त्यांनी अक्षरशः टांगणीला हे केलेलं आहे। कारण ह्या लोकांना सुद्धा तोच प्रश्न आहे की जर का तुम्ही खरे होते तर तुम्ही मोजणी का नाही होऊन दिली, तुम्ही मोजणी का आडकाठी केली मोजणीमध्ये। म्हणजे एका बाजूला तुमची फसवणूक आणि दुसऱ्या बाजूला ज्या प्लॉट धारकांना जमिनी विकल्या त्यांची पण फसवणूक, ज्या प्लॉट धारकांनी इथं प्लॉट घेतले त्यांची सुद्धा खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात फसवणूक चाललेली आहे। बरं, आता हे जे सय्यद इनामदार तुम्ही जे नाव घेताय, आता जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्या काळूच घरातले तेच सय्यद इनामदार। बरं, मग आता ते तर निवडणुकीला उभे आहेत आणि ते प्रचंड प्रमाणावर पैसा खर्च करतायत, ते निवडून येतील अशी चर्चा आहे तिकडे सगळीकडे। मग हे निवडून आल्यानंतर जर आत्ताच त्यांच्याकडे कुठलं पद नाही तर इतकी दादागिरी किंवा दडपशाही तुम्ही सांगताय तशा पद्धतीने करतायत, हे निवडून आल्यानंतर काय करतील, काय वाटतंय तुम्हाला? कसं सर, असं वाटतं ही माणसं समाजासाठी खरंच घातक आहे। कारण लोकांना फसवून, सामान्य शेतकऱ्यांना फसवून त्यांना त्यांच्याकडून पैसे घेणे, जमिनी विकत घेणे, चुकीची कामं करणे, अशा लोकांना भक्कम पैसा हे लोक जमा करतात आणि निवडणुकीला उभे राहतात। तर निवडणुकीला उभे राहणं कळायला पण पाहिजे की लोकशाहीला की किती घातक हे लोक, सामान्य जनतेने याचा विचार करावा। तुमची स्वतःची